नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने हेअर सिरम कसे बनवायचे आहेत हे पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप मऊ, चमकदार, मजबूत आणि लांब केस होण्यासाठी खूप मदत होते आणि काळेभर पण होतात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी पूर्ण बनवलेला आहे। चला तर मग चालू करूया का आपण। तर आपण इथे काय केलेले आहे, मेथीदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे तुळशीची पानं घेतलेली आहेत। तर आपण हे 3 घेतलेले आहेत। तर आपण इथे काय करायचे आहे, पातेले त्याच्यामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये मी मेथीदाणे टाकलेले आहेत। तर मेथीदाणे हे 2-3 चमचे टाकायचे। आपल्याला जेवढे सिरम बनवायचे आहे तेवढे आपण ते मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे। पाहू शकता तुम्ही कलर किती चेंज झालेला आहे त्याचा। आणि त्यानंतर इथे मी तुळशीची पानं टाकलेली आहे। तुम्ही पाहू शकता कलर किती छान चेंज झालेला आहे। त्याला छान असे ढवळून घ्यायचे आहे आणि आपले पाणी किती छान होते शुद्ध। तर पाहू शकता तुम्ही त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये जात आहे आणि पाणी पूर्णपणे चेंज झालेले आहे। अशा प्रकारे तुम्ही ढवळून घेऊ शकता। त्यामुळे तुमचे केस, तुम्ही जर हे सिरम डेली नाईटला रात्री लावले तर आणि छान मसाज केली तर तुमचे हेअर नक्कीच 8 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि केस मजबूत, दाट आणि चमकदार मऊ नक्कीच होतील। मी तुम्हाला खात्रीशीर सांगते, कारण माझा हा रिझल्ट आहे, मला अनुभव आलेला आहे। तुम्ही पाहू शकता माझे हेअर पण किती लॉंग आहेत आणि ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहे। आता त्यानंतर काय करायचे आहे, आपण त्याला छान 20-1 मिनटं उकळून घेतल्यानंतर ते आपण थंड करून घ्यायचे आहे। मी इथे ही बॉटल घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही सिरम ह्याच्यामध्ये मी भरणार आहे, स्प्रे बॉटल। त्यानंतर मी ते सिरम पूर्ण वाटीमध्ये गाळून घेतलेले आहे आणि वाटीमध्ये गाळून घेतल्यानंतर त्याला मी पहिले थंड होऊ दिले आहे। थंड झाल्यानंतर त्याला आपण स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्यायचे आहे। मी त्याला स्प्रे बॉटलमध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ओतून घेतलेले आहे। थोडेफार सांडते पण ते ठीक आहे आणि असे ओतून घेतल्यानंतर झाकण पॅक बंद लावायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला 8 दिवस तरी पुरले पाहिजे। पाहू शकता तुम्ही मी पाणी कसं होतं आणि हे सिरम बघा कशा प्रकारे तयार झालेलं आहे। त्यानंतर मी तुम्हाला हे माझ्या हेअरला कसे मी यूज करते ते सुद्धा दाखवत आहे। पाहू शकता तुम्ही मी सगळ्या हेअरला सगळीकडनं स्प्रे केलेला आहे। थोडं ब्लर झालेलं आहे, समजून घ्या। त्यानंतर मी सगळीकडून असं एक केस धरून त्याला स्प्रे केलेला आहे। माझे हेअर तुम्ही पाहू शकता किती लॉंग आहेत, मला पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे। त्यानंतर आपण शेंड्यांना पण पूर्ण लावून घ्यायचे आहे। असे लावल्यानंतर आपण माथ्यावर पण लावून घ्यायचे आहे। नंतर पाठीमागून मी फिरून घ्यायचे आहे आणि असे पाठीमागनं सुद्धा पूर्ण केसांना लावून घ्यायचे आहे, जेणेकरून ते मुळापर्यंत गेले पाहिजे। आपल्याला डेली ऑइलिंग करणं आवडत नाही, तर त्यासाठी आपण हे स्प्रे डेली लावू शकतो, त्यामुळे हेअरफॉल होत नाही। आणि त्यानंतर असे मी समोरून सुद्धा पूर्ण लावून घेतलेले आहे आणि छान असे मसाज करून बघू शकता तुम्ही माझ्या हेअरची किती स्ट्रॉंग हेअर आहेत ते। त्यानंतर मी त्याला मसाज करून घेतली आहे आणि नंतर कंगवीनी मला छोट्या कंगव्याने माझे हेअर बसत नाहीत, तर मी मोठाच घेते। त्यानंतर मी अशापैकी विंचरून घेतलेले आहेत। तुम्ही माझे हेअर पाहू शकता, मी तुमच्यासमोर रिझल्ट दिलेला आहे, एकही केस गळत नाही। माझ्या कंगवीमध्ये एकही केस तुम्हाला दिसणार नाही। चला तर मैत्रिणींनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। धन्यवाद।